सत्यजित चल. अहो गौरांग, मी तुला म्हणलं नव्हतं दादांना काहीतरी झालंय म्हणून. हो ना. आणि तो व्यंग तो काही बोलूच देईना. त्याचं काही नाही रे एवढं. आईंना पटवून द्यायला हवं होतं जरा जास्ती. आई ना त्याने काय होणार? हा तू पण आहे ना. गौरांग बाळा, विचार करायचं काम माझं आहे की नाही? हा तू राहू दे. बर तू कर तुला काय हवंय ते. पण आत्ता मला भूक लागली, काहीतरी खाऊ दे. अगं बोल की. आत्या, त्यासाठी समोरच्याने फोन उचलावा लागतो. हॅलो वकील साहेब, मी प्रिया बोलते. नाही, थोडंसं वेगळं काम होतं. ॲक्च्युली डिवोर्सचे पेपर्स तयार करायचे. हो सांगते ना. सत्यजित मुधोळकर आणि मंजिरी मुधोळकर. आता मी काय सांगते ते नीट ऐका. पेपर्स तयार झाले की मला कळवा. थँक्यू. आता एकदा का कागद हातात आले मग बघ मी काय करते ते. गुड. काही झालेलं नाही तुम्हाला. मी तपासलंय त्यांना. फार काही मोठा प्रॉब्लेम नाही. त्यांनी खूप टेन्शन घेतलंय, त्यामुळे त्यांच्या मनावर जरा ताण आहे. पण त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. डॉक्टर पण नेमकं झालंय काय? कारण काय ना, तो कधी कधी कुणाशी एखादंच वाक्य बोलतो, नाहीतर मग ओळख नसल्यासारखं बघतच राहतो. अहो, हे एक प्रकारचं डिप्रेशन आहे. पण येतील त्यातनं ते बाहेर. मात्र काळजी घेतली पाहिजे. त्यांना आणखीन टेन्शन पासून दूर ठेवायला हवं बस. डॉक्टर, या सगळ्यातून बाहेर यायला त्यांना किती वेळ लागेल? काही सांगता येत नाही. काय ना, त्यांनी स्वतःला स्विच ऑफ करून घेतलंय. ते स्वतःच स्विच ऑन करतील. आत्ताची त्यांची कंडिशन पाहता फार वेळ लागणार नाही असं वाटतंय. ठीक आहे, चला मी येतो. पण काळजी मात्र घ्या. हो थँक्यू. चला. तांबडे बाबा, इख्या, अरे केवढी शांतता. हा, अरे एवढा मोठा बॉम्ब टाकला का काय आपण? हा, तुला तर कशाचं सोयर सुतकच नाही. वहिनी, वहिनी, नमस्कार वहिनी.
ओळखलं नाही, नाही ओळखलं. बघा आता आम्ही आमची ओळखच नाही करून दिली तर तुम्ही आम्हाला ओळखणार कसं? हा? तर या पामराला दादा होळकर म्हणतात. पण तुम्ही मी सत्यजित भाऊचा खास फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. पण ते वंगाळ झालं, वंगाळ झालं. आम्ही पाहिला पेपरात तुमचा फोटोग्राफ. कमाल आहे तुमची, कमाल आहे. कसं सहन केलं असेल तुम्ही, तुमचं तुम्हालाच माहित. ही घ्या, म्हणजे काय कमाल आहे. म्हणजे हत्तीचं वजन हत्तीनंच उचलावं, आपल्या सारख्याचं काम नाही आहे ते. दोन आता आम्ही पाहुणे तुमचे, तुम्ही आम्हाला चहाचा विचारणार, पण आम्ही चहा घेत नाही. तवा दूध आणा. हं आणते. तुम्ही बसा. हा, सुन सजना मेरी चाह. जय तांबड़े बाबा की. चुन 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 सजना सुन मेरी चाह भी. का आलात? बघा आता का आलात. अहो सत्यजित रावाला भेटायला आलोय, दुसरं काय काम आहे. ही इज माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. सत्यजित नाही भेटू शकणार आत्ता. कामाचं काही बोलायचं असेल तर ऑफिसला भेटू. दम दम. हा? मला दम दादा. आई 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 साहेब, आई साहेब, आई साहेब, नमस्कार. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई, आज तुमचं दर्शन झालं. विख्या पुण्य पदरी पडलं. माऊली माऊली. अरे सगळा जंक्शन कार्यक्रम आहे आज. होल फॅमिली स्टँडिंग कॉर्नर. म्हटलं ना, साहेबाच्या दारी उभा भिकारी. हे आमचंच घर आहे. दादासाहेब, तो सत्यजितचा भाऊ आहे, गौरांग. सत्यजितचा एवढा गोरा आणि एवढा चिकना. कसं वाटतंय विख्या? कसं वाटतंय? कसं वाटतं का नाही? हा, कॉम्प्लेक्स 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 कॉम्प्लेक्स. सत्यजित भाऊ, हो सत्यजित भाऊ, कुठे आहे तुम्ही? माय डिअर फ्रेंड, व्हेअर यू? आय इज हिअर. यू आर माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. भेटा, अहो या पामराला भेटा. तुमची वाट पाहतोय मी. दादा होळकर, इथेच आहे मी.
अहो काय सत्यजितराव, कुठं आहे कुठं तुम्ही? हा? किती वेळ वाट बघायची तुमची? हा, व्हेर यू वाटलं रिकाम्या हाताने जावं लागतं की काय? माझ्या दारी आलेलं कुत्र सुद्धा रिकाम्या हाती जात नाही. काम काय आहे बोल. काय काम काय असणार सत्यजितराव? एक माणुसकीच्या नात्याने आलो तुम्हाला भेटायला. हे बघा, आता तुम्ही आम्हाला भिडले, आम्ही म्हणलं जवान रक्त आहे, सोडून दिलं. तुम्ही आमची 4 माणसं फोडली, आम्ही म्हणलं जवान रक्त आहे, पुन्हा सोडून दिलं. तुम्ही आमची गच्छंडी धरली, तरी बी आम्ही म्हणलं जवान रक्त आहे, सोडून दिलं. तरी हे होत असतं, म्हणून तुमचं एक सांत्वन करायला म्हणून आलो. माझ्या या घरात कोणी मेलेलं नाहीये. सांत्वन कसलं? काय काय बोलताय? हा, काय उगाच आपलं बोलताय? हा? अहो, एखाद्याची 4 चौघात इज्जत झालं म्हणजे मेल्याहून मेल्यासारखं आहे का रे? दादासाहेब, खूप झालं. करून सावरून वर आमच्याच जखमेवर मीठ चोळायला आला. हे बरं आहे, ठणका कानाला अनावश्यक नाकाला, हे काय बरोबर नाही. कसं आहे सत्यजितराव, ए दादा, माझ्या आईला कर्कश आवाज सहन होत नाही. ते समोर दिलंय ते प्यायचं, पिऊन झालं की निघायचं. मला बी कुणी असं बोललेलं मला सहन होत नाही. तुम्ही खरे मर्द, पण कसं आहे, जे खरे मर्द असतात ना त्यांच्याच बायका. दादासाहेब बास. खूप बोलत, तोंड आवरा आता. बरोबर बोलले तुम्ही, एकदम बरोबर बोलले तुम्ही विहंगराव. हा, अहो हे टीव्ही चॅनल वाले ना काही दाखवतात. त्याच्यामुळे लोकांची डोकी खराब होतात. त्यांना सांगितलं पाहिजे. अहो हे एक सत्यजितराव पण ठीक आहे, त्यात एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झाला असता. हा, चला येतो. देव तुमच्या आत्म्याला शांती देव. चुकलो, हे तुम्ही गचकल्यावर बोलायचे शब्द आहेत. अशा प्रसंगी काय बोलतात इथे? साहेब ते हेच बरोबर आहे. जय तांबडे बाबा. चला येतो. वहिनी येतो. सी यू नेक्स्ट. सी यू नेक्स्ट. नेक्स्ट. जय तांबडे बाबा. या सगळ्या गडबडीत नाश्ता करायचा राहूनच गेला. नाश्ता केला असता तर बरं झालं असतं. तू ना कर्मदरिद्री आहेस. मी तुझ्या समोर असं पंचपक्वान्नांचं ताट वाढायचा विचार करते आणि तुला त्या फडतूस नाश्त्याची पडली. अगं ए, आता काही नाही येऊ शकत. अगं दादा साधा आपल्याला ओळखत नाही असं बघत होता आपल्याकडे,
आणि उद्या उठून जर त्यांनी मला विचारलं तू कोण, तुझा आणि माझा काय संबंध, बाहेर हो या घरातनं, मग हा तुझ्या त्या गोव्याच्या पडक्या घरात जाऊन राहायचं? आवाज चढवायचा नाही. ज्याचं डोकं चालत नाही ना त्यांनी तोंडही जास्ती चालवायचं नाही. ए मी तुला आहे ना असा या घरातनं बाहेर काढू शकतो, लक्षात ठेव. तू कशाला बाहेर काढतोस? मी स्वतःहून जाते. हा बाय. ए नेत्रा नेत्रा सॉरी सॉरी सॉरी. अगं हे बघ मला तसं नव्हतं म्हणायचं, पण काय ना नेत्रा, आता काय करायचं काही कळत नाही. नाही कळत आहे ना? किमान माझ्याशिवाय तुझं पाय नाही हलू शकत नाही हे तरी कळतंय का तुला? आता पुन्हा पुन्हा तेच बोलणार आहेस का? दुसरं बोल काहीतरी. मी म्हणलं होतं ना तुला, दादांना वेड लागली. ही सगळी त्याचीच लक्षणं आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये आहेत. आता एक काम करायचं, उद्यापासनं ऑफिसला जायचं आणि दादांच्या जागेवर बसायचं. म्हणजे असं कसं मी डायरेक्ट? अरे आधी ऐकून घे. हे सगळं करायच्या आधी आईंकडे जायचं, त्यांना सांगायचं की परिस्थिती कशी बिकट आहे, किती अवघड आहे. हे सगळं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. ते पाणी तू पुसायचंस. त्यांना सांगायचं की कसा तू खंबीरपणे सगळी परिस्थिती सांभाळू शकतोस. हे नेत्रा तूच सांग ना आईला. नाही 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 बरं बरं मी करेन, पण नेत्रा मला आहे ना काही बिझनेसमधलं काही कळत नाही ग. आणि मी ऑफिसमध्ये जाऊन काय करणार? ऑफिसमध्ये जाऊन वेड्यासारखं स्वतःच काम नाही करायचंस तू. तुझ्या हाताखाली माणसं असतील ना, त्यांना ऑर्डरी द्यायच्या, प्रश्न विचारायचे. ते लोक जी उत्तरं देतील ना त्यातून तुला बिझनेस बद्दल अजून अजून माहिती मिळत जाईल. एकदा का सगळी माहिती मिळाली की मग सोपं आहे सगळं. बस आत्ताच जातो. क्या बात आहे. आणि नाश्त्याचं बघतो, ऑफिसचं उद्या बघू. कोण होता तो? दादा होळकर. पण हे असं अचानक त्याच्याशी? वहिनी पेपरमध्ये जे काही छापून आलं ते याच माणसाने छापून आणलं होतं. काय? हो. पण का? त्याचा काय संबंध या सगळ्याशी? पेपरमध्ये छापून आलेली बातमी सर्वात पहिले त्यानेच सत्यजितला दाखवली. एक नंबरचा नीच माणूस आहे. भाऊजी, तो यांना काही करणार तर नाही ना? म्हणजे काही धोका वगैरे तर नाही वहिनी. सत्यजितला जर काही झालं असतं ना तर दादा होळकरला माझ्यापासून धोका असता. वहिनी, असा धीर सोडू नकोस ना ग. काय करू यांचं दुसरं? हे दुष्टचक्र या घराच्याच मागे का लागलं मला कळत नाही. याचं उत्तर तुला बी माहित आहे आणि मला बी. तरी मला सगळे सांगत होते नीट चौकशी करा आणि मग मुलाचं लग्न लावा. एवढ्या घाईत कशाला? हे नाही ऐकलं कुणाचंच. त्याचेच परिणाम भोगावे लागतायत आता. ठीक आहे, माझे परिणाम भोगायला काही हरकत नाही. माझी चूक आहे ना ती. माझ्या सत्यजितला का? त्याची काही चूक? मला तर वाटतंय या घरावर ना कोणीतरी करणी केली आहे, पण नाही. आता या घराला अनेक दुःख भोगू नाही द्यायची मी. मला नाही बघवत त्याची अवस्था, नाही बघवत. घरावर कितीही छोट कितीही मोठं संकट आलं तरी विश्वास असायचा, खात्री असायची. सत्यजित आहे ना, तो बघून घेईल सगळं. पण आता
त्याचीच अशी अवस्था. सहनशक्तीच्या पलीकडचं आहे सगळं. कुणी कोणाला आधार द्यायचा आणि कुणी कोणाला सांभाळायचं. असा धीर नको ना सोडूस. आणि असं रडून काही होणार आहे का? आता तू बघच, या घराला दुःखात लोटणारं कारणच मी मुळासकट उपटून काढते की नाही बघच तू.